असलेल्या पुणे शहरामध्ये सध्या केबल्सच्या ज्या वायर असतात त्यांचं मोठं जाळं विस्तारलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे हे स्मार्ट सिटी खरंच आहे का असाही एक प्रश्न पडतोय, कारण जिकडे बघावं तिकडे या केबलची जाळी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीच्या या लटकत्या केबलमुळे पुणे शहरात नुकत्याच 2 दुर्घटना घडलेल्या आहेत। वाहन चालकांचे जीव जाता जाता राहिलेले आहेत आणि अगदी सुदैवाने हे दोन्ही वाहन चालक यातून वाचलेत। एक दुर्घटना होती जी सिंहगड रोडला घडली आहे, दुसरी आहे ती स्वारगेट परिसरात घडली आणि त्यानंतर आता कुठेतरी पुणे महानगरपालिकेला प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळते, कारण ठिकठिकाणच्या अशा ज्या लटकत्या केबल्स आहेत किंवा बेकायदेशीर पद्धतीने ज्यांनी कुणी केबल्स टाकल्या त्या केबल सगळ्या काढण्याचं काम आता चालू झालंय। आपण बघू शकता माझ्या मागे मी आता सातारा रोड वरती उभी आहे। सातारा रोडचं जे पंचमी हॉटेल आहे त्याच्या पुढच्या चौकात सध्या ही कारवाई चालू असलेली पाहायला मिळते। संपूर्ण स्वारगेट पासून बिबेवाडीचा जो रोड आहे, बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ही सगळी कारवाई चालू आहे आणि या कारवाईच्या अंतर्गत आपण बघतोय की ज्या ज्या केबल अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या टाकलेल्या होत्या त्या सगळ्याच केबल काढून टाकण्याचं काम चालू आहे। या केबल प्रामुख्याने डेटा केबल्स आहेत, ज्याच्या थ्रू वायफाय इंटरनेट सेवा ज्या असतात त्या पुरवल्या जातात आणि खरं तर या केबल्स टाकण्यासाठी एक मोठं प्रोसिजर असते, मात्र ही कुठलीही प्रोसिजर न करता बेकायदेशीरपणे या केबल्स टाकण्याचं काम सर्रास चालू असलेलं पाहायला मिळतंय। त्याच्यामुळेच पुणे शहरात अशा पद्धतीच्या केबलचं जाळं उभारलं जातंय। आपण बघतोय जसजसे आपण प्रगतशील होतोय त्या पद्धतीने आपण ह्या ज्या ओव्हरहेड केबल ज्याला म्हटल्या जातात, म्हणजे ज्या तरंगत्या वायर असतात, केबल असतात, त्या बंद करून आपण अंडरग्राऊंड जे काही वायरिंग करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतोय। आणि असं असताना मात्र या पद्धतीने बेकायदेशीररित्या ओव्हरहेड केबल टाकण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे। अनेकदा यांच्यावरती कारवाई होते सुद्धा, अनेकदा कारवाई होतही नाही। मात्र अशा पद्धतीची एखादी दुर्घटना घडल्याच्या नंतर तरी आता कुठेतरी प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळते। पावसाळ्यात प्रामुख्याने या केबलचा जास्त त्रास होतो, कारण या केबल्स जास्त खालीपर्यंत लटकत असतात आणि त्याच्यानंतरच या केबलमुळे वाहन चालकांना बऱ्याचदा अडथळा होतो आणि या सगळ्याचा फटका अनेक वाहन चालकांना बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळेच आज बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ही एक क्रेन घेऊन हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी बाहेर पडलेले आहेत। ज्या ज्या बेकायदेशीर केबल दिसून येत आहेत त्या सगळ्याच केबल्स हटवण्याचं, तोडून टाकण्याचं काम खरं तर चालू आहे। संबंधितांना वारंवार सूचना करून सुद्धा या केबल काढल्या जात नाहीयेत। क्रेनही आपण बघतोय या ठिकाणी, इथे सुद्धा स्वारगेट पासूनच्या या सगळ्या तोडलेल्या वायर्स आहेत आणि पुढचे काही दिवस ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। संपूर्ण क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जितक्या केबल्स असतील, ज्या ज्या बेकायदेशीर असतील, ओव्हरहेड केबल्स असतील, त्या सगळ्या काढून टाकण्याचं काम चालू होणार आहे। कारण आपण बघतोय या ज्या 2 दुर्घटना घडल्या, अगदी सुदैवाने दोन्ही वाहन चालक यातून वाचलेले होते। अनेकदा या केबल्समुळे शॉक लागण्याचा सुद्धा धोका जो असतो तो असतो, त्यामुळेच या केबल्स काढण्याच्या स्ट्रिक्ट कारवाई करण्याचे, ऍक्शन्स करण्याचे जे काही आदेश आहेत ते पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेत आणि आता सगळ्याच क्षेत्रीय कार्यालयांकडून हे काम हाती घेण्यात आलेलं आहे। आणि आता कुठे पुण्यातले रस्ते जे आहेत किंवा एकंदरीत इमारती ज्या आहेत त्या कुठेतरी स्मार्ट सिटी असल्यासारख्या दिसून येत आहेत, कारण हे जे जाळं आपण बघतो, वायर्सचं लाईटीचे खांब असतील किंवा मग इमारती असतील, इमारतींचे टेरेस असतील, झाडं असतील, अशा पद्धतीने या वायरचे घोडके अगदी गठ्ठेच्या गठ्ठे साचलेले असतात। मात्र हेच आता उतरवण्याचं काम चालू झाल्यामुळे भविष्यात होणाऱ्या ज्या काही दुर्घटना आहेत त्या कदाचित टाळता येऊ शकतात। कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।